फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे बहिणींना आता 3,000 रुपये मिळणार। बैठकीत बहिणींना 3,000 रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर, पण एक नवा नियम लागू झालाय। आता ज्या महिलांच्या नावे शेती आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार नाही, तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार। नाराज झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी महिला दिनानिमित्त 8,000 रुपयाचं गिफ्ट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महिलांना आता 2 हप्ते एकत्र मिळणार। माता भगिनींना मला आश्वासित करायचंय, माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी आणि काळजी करू नका। आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत। महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र हप्ता देण्याचा निर्णय झालाय, पण त्याबरोबर एक नवा नियम लागू झालाय, ज्यामुळे आता ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना 1,500 मिळणार नाही, तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार। आता हा नवा नियम कोणता आहे तो तुम्हाला जाणून घ्यावाच लागेल। उद्यापासून सलग 4 ते 5 दिवस हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू होते, ज्याची माहिती आदिती ताईंनी दिली। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या, त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। लाडक्या बहिणींना येणाऱ्या 4 दिवसामध्ये बँकेकडून मेसेज येणार आहे, त्यामुळे चिंता करू नका। डायरेक्ट 3,000 रुपयाचा मेसेज येईल, पण एका नव्या नियमानुसार शेती असेल तर 1,500 नाही किंवा 500 रुपये मिळणार। 12 जिल्हे आज कोणते आहेत आणि 3 विभाग आहेत, ज्यामध्ये मराठवाडा, कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील आता पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे। 4 चाकीच्या पडताळणीमुळे हा हप्ता लांबला होता, पण आता 10 लाख महिलांना लगेच पैसे वाटप होणार आहे। 10 लाख लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण एका दिवशी होतंय। लाडक्या बहिणीला 2 हप्ते देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला, त्याबरोबर जबरदस्त निर्णय घेतलाय 8,000 रुपयाचं गिफ्ट देण्याचा। 12 जिल्ह्यात आज पैसे येणार। उद्या कोणते 12 जिल्हे, परवा कोणते 12 जिल्हे, सविस्तर वेळापत्रक जाणून घ्या, कारण की आता एका नव्या नियमानुसार ज्या बहिणींच्या नावे शेतजमीन आहेत, ज्या बहिणी शेतकरी आहेत, त्यांना आता 1,500 मिळणार नाही। काय नवा नियम आलाय जाणून घ्या। काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार, तर काहींना 3,000, तर काहींना 0 रुपये मिळणार। ज्या बहिणी हे नियम पाळणार नाही त्यांना काहीच पैसे मिळणार नाही, त्यांचे सगळे हप्ते बंद होणार। कारण की हप्ते तर बंद होणार, सोबत महिला दिनाचं गिफ्ट 8,000 देखील मिळणार नाही। त्यामुळे कोणते नियम पाळायचे आहेत, माता भगिनींनी कोणते नियम पाळायचे आहेत की ज्यामुळे त्यांना 8वा हप्ता मिळेल, याविषयी आदिती ताई बोलल्या। तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय, कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। राज्यातील लाडक्या बहिणीला आता कोणत्याही क्षणी 3,000 रुपयाचा जमा झाल्याचा मेसेज येणार। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता गिफ्ट देखील जाहीर करण्यात आलं आहे। महिला दिनानिमित्त 8,000 रुपये देखील मिळणार आहे। आता काही बहिणींना शेती असेल तर त्यांना 1,500 रुपये मिळणार नाही, तर काही बहिणींना फक्त 500 मिळणार। काय आहे संपूर्ण सविस्तर समजून घ्या। कोणते 12 जिल्हे जे आहेत ते तुम्हाला आता जाणून घ्यावे लागेल, कारण की तुम्हाला जर तुमची योजना निरंतर चालू राहावी, तुमचा लाभ बंद होऊ नये असं वाटत असेल तर व्हिडिओ दिलेली माहिती फक्त 2 मिनिटं ऐका, लक्ष देऊ लक्षपूर्वक ऐका, कारण की मग नंतर रडत बसाल, बोंबलत बसाल की आमचा हप्ता बंद झाला म्हणून। आता लक्षपूर्वक ऐका, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार, परवाचे कोणते 12 जिल्हे आहेत, त्यानंतरचे कोणते 12 जिल्हे आहेत, सविस्तर समजून घ्या। पहा, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यांमध्ये बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। यादी प्रशासनाकडून आलेली आहे, ही नवीन यादी आहे। लक्षपूर्वक पात्र। आता सगळ्याला माहिती आहे की 6 प्रशासकीय विभाग आहेत, विभागामधील कोणते कोणते जिल्हे असणार लगेच सांगतो, पण 8,000 रुपयाचं गिफ्ट कशा पद्धतीने मिळेल। ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार नाही, 500 रुपये कोणत्या बहिणीला मिळतील, सविस्तर समजून घ्या। 3,000 मिळवण्यासाठी आता एक नवा नियम। आता पहा, अमरावती विभाग जो आहे, त्यानंतर पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग। आता पहा, फेब्रुवारी मार्चचा हप्ता देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालाय, पण नावावर शेती असेल तर मग बाकी काळजी घ्या, कारण की नवा नियम लागू झालाय। शेती नावावर असेल तर 1,500 मिळणार नाही, फक्त आता तुम्हाला काहींना तर 500च मिळतील। 3,000 रुपयासाठी काय करायचं, 8,000चं गिफ्ट कोणाला। आता पहा, पुणे विभागापासून सुरुवात जर करायची
वाटायची झाली तर पुणे विभागातले जे जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, पहा पुण्यामध्ये जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. तर यामध्ये पुणे आणि सांगली या 2 जिल्ह्याला प्राधान्य पहिल्या दिवशीच देण्यात येणार आहे. बाकीच्या जिल्ह्या